आपण सर्वांना माझा नमस्कार. 78व्या 15 ऑगस्टच्या आपण सर्वांना शुभेच्छा. उर्मिला स्वयंपाकघरात सुजीपासून तिरंगा बनणार आहे. 1947मध्ये ब्रिटिश शासनापासून आपणास आझादी भेटली. तर हे रंग घेतलेले आहेत मी आणि हे रंग बाजूला ठेवते. तूप घेतलेला आहे आणि साखर पण दळून घेतलेली आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे घेतलेलं आहे. आणि आता गॅस पेटवून मी ह्याच्यावर भांडं ठेवते आणि मग ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आपल्याला गरम व्हायला. गरम तूप होऊ द्यायचं चांगलं. टाकल्यावर 2 चमचे तूप टाकून घेणार आहे फक्त मी. हे तूप टाकल्यावर आता हे सुजी घेतलेली अर्धी वाटी, ही जास्त भाजू द्यायची नाही, थोडीशीच भाजायची. का तर ह्याचा रंग पांढराच ठेवायचा आहे आपल्याला. पांढरा रंग पाहिजे ना आपल्याला देशाच्या तिरंग्यासाठी. तर हे रंगामध्ये पाणी टाकून घेते मी केसरी अगोदर. आणि हे पण ह्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून घेते थोडं. का तर आपल्याला हे सुजी भाजल्याच्या नंतर आपल्याला पाणी पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. पाणी असे रंग तयार झालेले आहेत. आता हे सुजी पण आपली भाजून घेतलेली आहे चांगली. साखर आहे हे दळलेली मी. आता गरम पाणी ठेवलं होतं मी गॅसवर अगोदरच. गरम पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये, लवकर शिजणार. मग हे साखर टाकलेली आहे भाजून मी. साखर आणि पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता हे असं मिक्स करून घेते एक चांगलं. आपल्याला तिरंगा मनापासून बनवायचा आहे. आपल्या भारत देशाची शान आहे. आता ही साखर दळलेली टाकणार मी मधामध्ये. साखर पण चांगला एकजीव होऊ देणार. 15 ऑगस्ट म्हणजे आपला सणच असतो हे सगळं आपला भारत देशाचा. हे असं मिसळून घेतलेलं आहे सगळं मी. आता हे रंगामध्ये केसरी रंगामध्ये टाकलेलं आहे, हिरव्या रंगामध्ये पण टाकलेलं आहे मी. आता हे अगोदर काढून ठेवलेलं आहे वाटीमध्ये. हे चांगलं गरम असं चमचच्या मदतीनं हलवून घ्यायचं. एकमेकाचे हात लावायचे नाही एकमेकाला. का तर ते रंग असते ना, हाताला लागल्यावर सगळं मिसळून जाते मग एका ठिकाणी. हे चाळणीवर मी पिकळीचं पान स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. ह्याला थोडं तूप लावून घेणार आहे मी ब्रशच्या मदतीने. ह्या असं तूप लावून घ्यायचं आणि तव्यावर रेती ठेवलेली आहे गरम व्हायला. गॅस चालूच आहे आपला. तर ते तव्यावर मी रेती ठेवली होती, गरम झाली होती. आणि हे केळीचं पान ठेवून असं ठेवलं होतं मी. आणि हे रंग असतात ना, हे हाताच्या मदतीने चांगले एकजीव करून घेतला होता हे रंगाचा चांगला. आणि त्याचे लांब असे करून ठेवले होते मी उंडे. हे गरम वाफेवर, केळीच्या वाफेवर टेस्टी पण लागते मग हे खायला आपल्याला. हलवा, तिरंगा हलवा आहे हे आपला बनणारा आपल्या किचनमध्ये. हे ग्रीन हा कलर घेतलेला आहे, हिरवा. इंग्लिशमधून ग्रीन म्हणते मी. हे हिरवाच आहे आपला मराठी भाषेत. ते पांढरा रंग, हे पांढरा असा बनवून घेतलेला आहे हाताच्या मदतीने मी. असा हे हिरवा रंग ठेवून घ्यायचा. मग आता आपली आली केशरी रंगाची. केशरी रंग पण ठेवायचा असा. मी हे वेगळ्या पद्धतीनं बनवलं आहे तिरंगा. का तर आपल्या भारत देशाचा आहे, मनापासून बनवायचा आहे आपल्याला हे तिरंगा. त्याकरिता मी वेगळ्या पद्धतीनं बनवलं आहे. हे असं ठेवून द्यायचं. आता ह्याच्यावर केळीच्या पाण्यावर हिरवा हरा समंदर. आता ह्याला झाकून टाकायचं. आता थोड्या वेळ आपण 10 मिनिट असं झाकून ठेवून द्यायचं. आता हे असे झाकलं तरच कलर किती छान दिसायला. आता हे 10 मिनिटाच्या नंतर काढून घेतले मी. आता हे केळीचं पान ठेवले मी, त्याच्यावर काढून घेणार आहे मी. एवढा आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे आपल्या देशाचा ना. आपलं काही जरी केलं तर आपल्या देशासाठी करणार म्हणून आपण करायचं हे सगळं. का तर मी पण एका फौजीची बायको आहे ना, हे करायचं आहे. आणि आपला हे तिरंग्याचा रंग, झेंडा कोण तयार केलेला आहे, कलर पण डिझायनर कोण केलेली आहे, मी त्याचं नाव सांगणार आहे. हे आपले पिंगली व्यंकय्या गारू आहेत आणि ते पण इंडियन आर्मी होते. त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली होती की आपल्याला पण एक तिरंगा असायला पाहिजे. आपण ह्या झेंड्याच्या खाली सगळेजण एकत्र आलो पाहिजे. ह्याच्या खाली आपला सण साजरा होतो म्हणून. त्यामुळे एका झेंड्याच्या खालीच आपण सगळे येतो, एका दिवशी सगळे मिळतो. आणि झेंड्याच्या मध्ये फुलं पण टाकतात त्याच्यामध्ये. आपण फुलासारखेच आहोत. फुलासारखे एका ठिकाणी मिसळायचं. आणि ह्या वर्षीची 78व्या 15 ऑगस्ट साजरा करायचा आहे. हे माझ्या किचनमध्ये मी केलेला हलव्यापासून तिरंगा. तुम्हाला आवडलं तर मला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा. माझा हे रंगीला एवढा सुंदर तिरंगा बनलेला आहे. मनापासून माझा या तिरंग्याला नमस्कार. मी वंदन करते माझ्या भारत देशाला. जय हिंद भारत देश माझा. आणि अशोक चक्रासारखं मी 24 घंटे मी माझ्या भारत देशाच्या प्रेमामध्ये आणि आदरामध्ये राहणार आहे. जय हिंद, जय भारत.